सांगलीमध्ये गेली अनेक वर्ष भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे, पण नुकतीच एक घटना घडली आणि महापालिका खडबडून जागी झाली। सांगलीतल्या एका भटक्या कुत्र्यानं हल्ला केला, तो शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजींवर। भिडे गुरुजींना त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, पण या घटनेमुळे महानगरपालिका कामाला लागली आणि सुरू झाली भटक्या कुत्र्यांना शोधण्याची आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम। काय घडलं नेमकं सांगलीत, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। सांगलीतल्या या भटक्या कुत्र्यांनी सांगली महापालिकेला चांगलंच कामाला लावलंय। त्याचं झालं असं की या कुत्र्यांनी चावा घेतलाय तो म्हणजे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींना। कुत्रा चावल्यानं गुरुजींना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि दुसरीकडे सांगली महापालिका खडबडून जागी झाली। मग काय सुरू झाली गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांना शोधण्याची मोहीम। माननीय आयुक्त सो त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची। त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। इतकंच नाही तर ज्या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होतोय त्यांनी केलेल्या तक्रारींचीही आता पालिका नोंद घेणार आहे। या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा। या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत। भिडेंना कुत्रा चावल्यानंतर पालिकेला जाग आली आणि याची अख्ख्या सांगलीमध्ये चर्चा रंगली। कारण भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सांगलीकरांना काही नवा नाहीये। सांगलीकर आधीपासूनच भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमध्ये, कधी कामाला जाणाऱ्या नागरिकांवर तर कधी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेकदा घटना घडलेल्या आहेत। 2016 मध्ये सांगली महापालिकेच्या हद्दीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका बालिकेचा मृत्यू झाला होता। मात्र त्यावेळी महापालिकेनं झोपेचं सोंग घेतल्याचा टोला नागरिकांनी लगावलाय। कुत्रे हल्ले करतात, त्यांचे लचके तोडतात, लचके तोडल्यानंतर महापालिका आमची जागी होते। त्याच्यानंतर त्याच्यावर ते तात्पुरता बंदोबस्त करतात। त्याच्यानंतर परत आणि जैसे ते सगळी परिस्थिती सगळी जर असते, हे असंच जर चालू जर राहिलं तर आम्ही सांगलीमधल्या सगळ्या महिला उठून जी कुत्रे असतील ना भटकी, ती सगळे घेऊन ना महापालिकेवरती आणून सगळे कुत्रे सोडणार। रस्त्याने फिरणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे। मात्र महापालिका तात्पुरतं त्यावेळेला जुजबी उपाय सुचवते, मात्र काही करत नाही। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तर तो कुत्र्यांची नसबंदी करणे। तर नसबंदी करण्यात हजारो कोटीचा अर्थसंकल्प असताना 5-10 हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचं काम सुद्धा या महापालिकेला करता येत नाही। 2017 मध्ये सांगलीमध्ये मोकाट कुत्र्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं। सर्वेक्षणावेळी 14,000 मोकाट कुत्रे आढळून आले। पालिकेकडून मोकाट कुत्र्यांची नसबंदी सुद्धा करण्यात आली। 1 एप्रिल 2024 ते 29 मार्च 2025 पर्यंत 1380 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे। पण यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये 331 जणांना त्यांनी चावा देखील घेतलेला आहे। फेब्रुवारीमध्ये 303 जणांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। मार्च महिन्यामध्ये 327 जणांना चावा घेतला। पण सांगलीमध्ये गेल्या 8 वर्षात मोकाट कुत्र्यांचं सर्वेक्षण मात्र झालं नाहीये। त्यामुळे सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या 22 ते 25 हजारांवर गेल्याचा अंदाज आहे। पण आता भिडेंना कुत्रा चावला आणि महापालिका जागी झाली असा टोला आव्हाडांनी लगावला। माझ्या शहरातील कुत्रे खूप वाढलेत। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे। त्या ठिकाणी संभाजी भिडे यांचे जे समर्थक आहे ते त्या कुत्र्याला इजा पोचू शकतात, त्याचा खून करू शकतात। म्हणून आम्ही स्वराज्य संघटनेच्या वतीने आवाहन केलं आहे की मी स्वतः तो कुत्रा दत्तक घेणार आहे आणि त्याचा संपूर्ण सांभाळ करणार आहे। गेल्या वर्षभरात केवळ सांगली महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा फार मोठा आहे। मात्र त्यावेळी पालिकेनं कोणतीही कारवाई न केल्यानं आज ही अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे आता तरी महापालिकेनं हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं हीच अपेक्षा आहे। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।